आनंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल तर आदि शक्ती मुक्ताई यांचा आहे. कोण मुक्ताई? ज्ञानोबरायांना दादा म्हणणारी ज्ञानोबरायांची बहीण मुक्ताई. कोण मुक्ताई? काळाची इच्छा नसताना सुद्धा देहांत प्रायश्चित्त या गोड शब्दाच्या नावाखाली ज्यांच्या माता पितांना मरावं लागलं, बालपणीच ज्यांचे माता पिता मेले, स्वतः मेले, त्या मुक्ताई. कोण मुक्ताई? गुरु आज्ञा पालन करणाऱ्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब यांच्या सुकन्या मुक्ताई. कोण मुक्ताई? ज्यांची यत्किंचितही चूक नसताना, गुन्हा नसताना, अपराध नसताना समाजाने ज्यांना वाळीत टाकले, त्या मुक्ताई. कोण मुक्ताई? समाजाने वाळीत टाकल्याच्या नंतर ज्या आळंदीच्या बाहेर सिद्ध बेटात जाऊन राहिल्या, त्या मुक्ताई. कोण मुक्ताई? भिक्षा मागून आणलेल्या पिठाची झोळी समाजाने टर 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 फाडून टाकली. भिक्षेच्या झोळीतील पीठ जमिनीवर सांडलं, ते पीठ परत उचलून घेता येऊ नये म्हणून चपला सहित पायाने पीठ रगडलं. अशा वेळेस त्या समाजाकडे केविलवाण्या नजरेने बघणाऱ्या, त्या मुक्ताई. कोण मुक्ताई? चांगदेवांनी ज्यांना गुरु मानावं, त्या मुक्ताई. कोण मुक्ताई? जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय करणारी आदि शक्ती मुक्ताई. आणि अशा मुक्ताई महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला एवढा महान अधिकार असणाऱ्या, आळंदी निवासी असणाऱ्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई महाराज यांचा अभंग आहे. कोणाचा अभंग आहे? अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 अरे, लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा. तुमचं काय मौन असतं का श्रावणाचं? नाही ना? मग मोठ्याने सांगा कुणाचा अभंग आहे. मोठ्याने सांगा कुणाचा अभंग आहे. हा, असा आवाज पाहिजे. मुक्ताई महाराजांचा. मुक्ताई कोणाच्या बहीण? ज्ञानोबरायांच्या. मुक्ताई कोणाच्या गुरु? वा, क्या बात आहे. आपलं कीर्तन सक्सेस झालं. ज्याला मुक्ताई कळली त्याची जन्म मरणाची पीडा टळली. विठ्ठला एवढा महान अधिकार असणाऱ्या मुक्ताई महाराजांचा रूपकपर प्रकरणातील सासूरवासाचं वर्णन करणारा अभंग आहे. या अभंगामध्ये मुक्ताई महाराज बोलताना व्यवहार बोलतात, बोलताना व्यवहार बोलतात, बोलताना संसार बोलतात, पण पटवून देताना अध्यात्म पटवून देतात. विठ्ठला